हाय, मी आरती. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी तुमच्यासोबत लिप्पन आर्टचे वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असते. तर आज मी तुमच्यासोबत स्वामींची फ्रेम कशी तयार करायची हे सांगणार आहे. आणि ही फ्रेम देवघरामध्ये लावण्यासाठी इतकी सुंदर दिसते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की किती सुंदर फ्रेम तयार होत आहे. त्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तर तो तुम्ही पूर्ण बघा आणि माझ्या चॅनल पेजला एकदा नक्की भेट द्या. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की आपले स्वामी समर्थ हे कसे वाटले. आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तर चला तर मग बघूया की कसे बनवायचे. त्यासाठी मी इथे कार्डबोर्ड घेतला आहे, नंतर फेविकॉल, मोल्डेड क्ले आणि आपले कलर. त्यानंतर मी इथे कार्डबोर्डवरती स्वामींचे कटआउट काढून घेतले आहे आणि त्या कटआउटच्या भोवती एक राऊंड घेतला आहे. तुम्हाला जी डिझाईन हवी आहे आणि जशी काढायची आहे तशी तुम्ही काढू शकता. मी इथे राऊंड शेप घेतला आहे आणि त्यामध्ये स्वामीचे कटआउट काढून घेतले. नंतर मी इथे मोल्डेड क्ले हा हार्डनर आणि क्ले व्यवस्थित असा मिक्स करून घेतला. त्याला व्यवस्थित रोल करून घेतलं आणि आता आपल्याला करायचं आहे काय तर ते बघू. मी इथे आपण जो राऊंड शेप काढला होता त्यावरती व्यवस्थित असा फेविकॉल लावून घेतला आहे आणि जो आपण क्ले व्यवस्थित मोल्ड क्ले हा रोल करून घेतला होता तो क्ले त्या राऊंडवरती नीट आणि राऊंड शेपमध्ये असा व्यवस्थित चिटकावून घ्यायचा आहे. आणि हा क्ले एकदा जर चिटकला तुम्हाला तो सोडताही येत नाही, असा इतका व्यवस्थितरित्या चिटकून जातो. त्यामुळं काळजी करण्याचं काहीच कारण नाही. ही फ्रेम जर एकदा व्यवस्थित अशी तयार झाली तर ती खूप दिवस टिकते आणि खराबही होत नाही. त्यामुळं इतके सुंदर दिसते की काय सांगायचे. हे व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, पुढं चालून ते तुम्हाला दिसेलच की किती सुंदर दिसते. तर नंतर मी स्वामीच्या कटआउटवरती ते फेविकॉल लावून घेतला आहे आणि जो आपला क्ले होता तो क्ले तो व्यवस्थित असा स्वामीच्या कटआउटवरती चिटकावून घेते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी कशा पद्धतीनं चिटकावत आहे. तुम्ही जर हार्डनर आणि क्ले व्यवस्थित असा मिक्स केला तर तो रोल करते वेळी तुटणारही नाही आणि त्याच्या व्यवस्थित शेपमध्ये तो येऊन जातो. नंतर मी इथे आपले स्वामी आपल्या भक्तांच्या सदैव पाठीशी असतात. त्यामुळे मी इथे त्या फ्रेमवरती भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आपला स्वामींचा भक्तासाठीचा खूप महत्त्वाचा संदेश जो आहे तो मी इथे फ्रेमवरती लिहिले. कारण ज्यावेळी आपण ही फ्रेम बघू त्यावरती आपल्याला असं वाटेल की स्वामी हे आपल्या पाठीशी सदैव आहेत. त्यामुळे मी इथे लिहिले, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती सुंदर फ्रेम दिसते. अशाच वेगवेगळ्या फ्रेम जर तुम्हाला पाहिजे असतील आणि किंवा बनवायचे असतील तर माझे व्हिडिओ बघा आणि तुम्हीही घरच्या घरी अशा वेगवेगळ्या फ्रेम बनवू शकता. तर तुम्हाला ही फ्रेम कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. नंतर मी इथे कलर करून घेणार आहे. त्यासाठी मी ते स्वामीच्या कटआउटला काळा कलर देणार आहे आणि जो राऊंड काढला होता त्या राऊंडमध्ये मी ऑरेंज म्हणजेच केशरी कलर देणार आहे. तुम्ही पाहू शकता इथं माझं कलरही देऊन झालेला आहे. त्यानंतर मी इथे सगळी फ्रेम ही व्यवस्थित अशी कलर करून घेते. कधीही कलर करते वेळी बेसला व्हाईट कलर द्यायचा, त्यामुळे आपला दुसरा जो वरचा कलर आहे तो व्यवस्थित बसू शकतो आणि खूप छान दिसतो. नंतर मी थोडीशी डिटेलिंग ॲड केली आहे. स्वामीच्या कटआउटमध्ये पांढऱ्या कलरचे ठिपके आणि जो स्वामींचा गंध आहे टिळा म्हणतो त्याला मी लाल कलर आणि थोडासा ऑरेंज हा मिक्स करून दिलेला आहे आणि थोडेसे मिरर लावून घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता की फ्रेम किती सुंदर दिसते आणि किती छान दिसते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पाहण्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.